रसायनी स्थित महाराष्ट्र श्रमिक सेना एचओसी यूनिट का 9वां वर्धापन दिन हाल ही में मनाया गया। इस वर्धापन दिवस पर कामगारों को शुभकामनाएं देने के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, जेडपी सदस्य जीवन म्हात्रे, यूनिट के उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी आदि गणमान्यों सहित यूनिट के पदाधिकारी कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने यूनिट के सदस्यों का शुक्रिया अदा करते हुए कहा कि महाराष्ट्र श्रमिक सेना ने कामगारों की समस्याओं को सुलझाने के साथ साथ कंपनी की समस्याओं पर भी ध्यान दिया है। अगर दोनों को सही तरह से सुलझाया जाए तो दोनों को भी लाभ हो सकता है। सुरुवातीलाच महाराष्ट्र श्रमिक सेनेचे पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आठवणीने गेली अनेक वर्ष मला ह्या कार्यक्रमाला बोलवतात आणि मी देखील आठवणीने नेहमीप्रमाणे येतो। आधी आपण बोलवल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि कामगारांच्या प्रश्नाच्या संदर्भात सातत्याने प्रश्न सोडवण्यासाठी एक लढणारी एक चांगली संघटना म्हणून महाराष्ट्र श्रमिक सेनेचं हे एचओसीचं युनिट काम करत असतं, त्याच्याबद्दलही तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो। कामगारांच्या प्रश्नाबरोबरच कंपनीचे प्रश्नही एकत्रित घेऊन आता काम करण्याची परिस्थिती किंवा वेळ आपल्यावर आलेली आहे ह्याचं भान देखील ही संघटना ठेवते, याच्याबद्दलही मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली विज्ञान त्या पद्धतीने काम करेल असा विश्वास मला वाटतो। माझ्या शुभेच्छा, माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्व कामगारांना निश्चितपणे आहेत, होत्या आणि पुढे देखील राहतील याची ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देतो। आणि दरवर्षी आपण कामगारांचे मला ह्या युनियनच्या बद्दल एक विशेष सांगावं लागेल। कामगारांचे प्रश्न मांडत असताना, कामगारांचे प्रश्न सोडवत असताना समाजाचंही आपण काय देणं लागतो, सामाजिक बांधिलकी देखील आपली काही याची जाणीव ठेवून काम करणाऱ्या ज्या काही थोड्याफार कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये ह्या महाराष्ट्र श्रमिक सेना एचओसी युनिटचं नाव घ्यावं लागेल। त्याने आतापर्यंत मी अनेक कार्यक्रमाला आलो, मग कधी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असतील, कधी ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य शिबिर असेल, कधी डोळे तपासणी शिबिर असेल, मोफत चष्मे वाटपाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला असेल, 9वी 10वी 12वी विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम असेल, असे विविध सामाजिक उपक्रम ते सातत्याने या वर्धापन दिनाच्या निमित्तानं करत असतात। वर्धापन दिवस के उपलक्ष्य में सत्यनारायण पूजा का आयोजन किया गया था। इस दौरान उपरोक्त गणमान्यों ने प्रभु सत्यनारायण के दर्शन कर पूजा अर्चना की।